कुल्हड़ची चहा पिणार आहोत. नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर. रात्री 11 वाजता जयपूरवरून आम्ही उदयपूरला पोहोचलेलो होतो. ही आमची हॉटेल उदयपूर हॉटेलची रूम आहे. खूप सुंदर अशी ही रूम आहे. इकडे आणि इथे मी 11 वाजलेले आहेत तरी सुद्धा मी व्हिडिओ शूट करते आहे, कारण मला रूम दाखवण्याचं खूप जास्त एक्साइटमेंट होतं आणि खूप सुंदर कोझी अशी सुंदरशी ही रूम आहे. आता आपण टॉयलेट बघूया. वाव, सुंदर हे असं वॉशरूम आहे आणि शॉवर बाथसाठी असं सेपरेट कंपार्टमेंट दिलेलं आहे. आणि ही आमची सेकंड रूम आहे. अशा क्यूटचे इथे बदक आहे. आणि ही आमची थर्ड रूम आहे. एकदम सुंदर अशी, खूप सुंदर असं इथे आर्ट आहे आणि इकडे बेड्स आहे आणि इथे बदक आहे आणि इथे छान सिटिंग अरेंजमेंट आहे. नाश्ता करायला आलेलो आहे. हॅलो अँड गुड मॉर्निंग अँड दिस इज अवर डे 3 ऑफ राजस्थान ट्रिप अँड इन थर्ड डे वी आर इन उदयपूर. आणि आता आम्ही जातोय. फर्स्ट आमचं जे आहे ते सिटी पॅलेस आहे, तर स्टे ट्यून. पप्पा मध्ये काय सिटी पॅलेस जायचं म्हणे. तिकीट लागेल. ब्यूटीफुल सिटी ऑफ उदयपूर. This is the beautiful city palace, Udaipur. What a beautiful view. Such a beautiful. Action करा ना. सिटी पॅलेस जर तुम्हाला पायी फिरायचं नसेल तर तुम्हाला इथे टॉय ट्रेनसुद्धा आहे, ज्याची 50 रुपये जायची आणि यायची वेगळी तिकीट आहे.
चाललोय आपण. हाय टाटा. और ये मंकी बैठ गया है सिर के ऊपर. आज आपण आले आहोत राजस्थानच्या अत्यंत सुंदर आणि राजेशाही शहरात म्हणजे उदयपूर. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे उदयपूरमधील सर्वात प्रसिद्ध आकर्षण म्हणजे सिटी पॅलेस. लेक पिचोलाच्या काठावर वसलेला हा पॅलेस म्हणजे इतिहास, कला आणि सौंदर्य यांचा अप्रतिम संगम आहे. सिटी पॅलेस हा भारतातील सर्वात मोठा पॅलेस कॉम्प्लेक्सपैकी एक आहे. पहिल्यांदाच पाहताना याचा भव्यपणा पाहून थक्क व्हायला होतं. पांढऱ्या रंगाचा संगमरवरी महाल, उंच बुरुज आणि सुंदर खिडक्या एकदम रॉयल फील देतो. उदयपूर सिटी पॅलेसची स्थापना इसवी सन 1559 मध्ये महाराणा उदयसिंग द्वितीय यांनी केली होती. पुढील जवळजवळ 400 वर्षांमध्ये वेगवेगळ्या महाराजांनी या पॅलेसचा जो आहे तो विस्तार केलेला. आज आपण जो सिटी पॅलेस पाहतो आहे तो अनेक पिढ्यांच्या मेहनतीचा परिणाम आहे. हा पॅलेस राजपूत आणि मुघल स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना आहे. भिंतीवरील चित्रकला, काचकाम, कोरीव संगमरवरी जाळा आणि छतांवरील नक्षीकाम पाहताना कॅमेरा थांबवावाच वाटत नाही. यामधील जे प्रमुख आकर्षण आहे ते म्हणजे मोर चौक, शीश महल आणि क्रिस्टल गॅलरी. मोर चौक हा जो आहे तो खूपच प्रसिद्ध आहे. येथे 4 ऋतू दर्शवणारे सुंदर मोर काचकामातून बनवलेले आहेत. हे मोर म्हणजे सिटी पॅलेसची खास ओळख आहे. आरशांनी सजवलेला हा महाल प्रकाशात पडताच झगमगून उठतो. रात्रीच्या काळात तर हा महाल अजूनच सुंदर दिसतो. इथे तुम्हाला दुर्मिळ क्रिस्टल पासून बनवलेले फर्निचर, झुंबर आणि वस्तू पाहायला मिळतात. हे सर्व आजही जतन करून ठेवलेले आहेत. हे बघ कसा गेम आहे. बघ राजाचा गेम. बघ राजा कसा गेम खेळायचा. हे बघ राजाचे पैसे बघ विहाश. बघ राजा पैसा बघ राजाकडे कसा पैसा होता. चला चला. हे बघ चोंगाष्ट म्हणते याला. काय म्हणते याला? काय म्हणते? अरे $1 100 रुपयाचा आहे का? हे बघ विहाश इकडे बघ. हे बघ हे काय आहे? कपडे बघ विहाश इकडे. हे बघ कपडे बघ. वाव, त्यांची तयारी करायची रूम बघ. इथे बघ ते निघणे करायचे विहाश. मग निघणे करायची रूम आहे त्यांची. पूर्वी राजवाड्यातील स्वयंपाकघरात अशीच पितळ व तांब्याची भांडी वापरत जात. पूर्वी राजवाड्यातील स्वयंपाकघरात अशाच भव्य भांड्यांमध्ये राजांसाठी, पाहुण्यांसाठी आणि उत्सवाच्या वेळी अन्न व पाणी तयार केलं जायचं. या नक्षीदार कमानीतून सुंदर दृश्य केवळ शहराचं नाही तर हे मेवाडच्या इतिहासकाराकडे जाणारं राजेशाही दालन आहे. राजेशाही पोशाख, छातीवरचा तो रुबाब, हातातली तलवार आणि डोळ्यातला तो संयम हे सगळं सांगतं की मेवाडमध्ये सत्ता म्हणजे अहंकार नव्हे तर जबाबदारी होती. हे शांत दिसणारं अंगण कधी काही राजवाड्याचं हृदय होतं. इथेच राजदरबारातील हालचाली, संदेशवाहकांची ये-जा आणि राजकुटुंबांचा दैनंदिन श्वास चालायचा. समोर दिसणारा हा दगडी कुंड साधा नाही, हा आहे मेवाडच्या शहाण्या जलव्यवस्थेचा जिवंत पुरावा.
कधी काळी या कुंडात पावसाचं पाणी साठवलं जायचं, राजवाड्याच्या दैनंदिन गरजांसाठी आणि उन्हाळ्यातही पाण्याची कमतरता भासू नये म्हणून. या पांढऱ्या दगडात बसवलेल्या रंगीत काचा फक्त सजावटीसाठी नाहीत, या आहेत मेवाडच्या संवेदनशील सौंदर्य सृष्टीची ओळख. इथे इतिहास फक्त दगडात नाही, तो प्रकाशातही जिवंत आहे. हे चित्र फक्त रंगांनी काढलेलं नाही, हे आहे मेवाडच्या रणांगणाचा श्वास. या एका कॅनव्हासवर हजारो सैनिक, घोडे, हत्ती, तलवारींची चमक आणि रणशिंगांचा आवाज जिवंत झालेला दिसतो. इथे इतिहास वाचला जात नाही, तो थेट नजरेसमोर लढतो. उदयपूरमधील भव्य राजदरबारी अंगण या चौकात पाऊल टाकताच काळ जणू थांबतो. समोर उभ्या असलेल्या पांढऱ्या भिंती, नक्षीदार झरोके आणि काळ्या पांढऱ्या फरशा सगळं मिळून मेवाडची शिस्त आणि सौंदर्य सांगतं. कधी काही या तोफा इतिहास घडवत होत्या, आज त्याचं तोफेजवळ एक छोटं पाऊल भविष्य घडवतंय. ही मूर्ती महाराणा प्रताप यांची आहे. शस्त्र तरीही हा योद्धा बोलतो. शौर्य, स्वाभिमान आणि इतिहासाची साक्ष देतो. उदयपूर सिटी पॅलेसमधील आर्म्स अँड वेपन गॅलरी. इथे जे दिसत आहे ते तलवारी म्हणजेच खांड तलवार, कटारी, खंजर, वाकडी धार असलेली राजपूत शस्त्र, काही सोन्या चांदीने सजवलेली तर काही युद्धासाठी वापरलेली. ही शस्त्र मेवाडच्या महाराजांनी आणि राजपूत योद्ध्यांनी वापरलेली होती. विशेषतः महाराणा प्रताप, महाराजा संग्राम सिंग आणि महाराजा अमर सिंग यांच्या काळातील परंपरेचं प्रतीक. हे एकाच व्यक्तीचं नाही तर मेवाडच्या राजवंशांच्या युद्ध परंपरेचं संग्रहालय आहे. ही शस्त्र फक्त संग्रहालयात नाहीत, ही मेवाडच्या स्वाभिमानाची आठवण आहे. Rana means warrior. सिटी पॅलेस पूर्ण बघून झाल्यानंतर परतीला आम्ही मुलांसाठी स्पेशली टॉय ट्रेनने जायचं ठरवलेलं, ज्याची तिकीट होती 50 रुपये पर पर्सन. इकडे बघा सगळे. सिटी पॅलेस मधून दिसणारा लेक पिचोला, जगमंदिर आणि लेक पॅलेसचा नजारा म्हणजे स्वप्नवत दृश्य. हा व्ह्यू पाहण्यासाठीच इथे जे पर्यटक आहे इथे येत असतात. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आणि भारतीय पर्यटकांसाठी साधारण 400 रुपये तिकीट आहे आणि कॅमेरा चार्ज सुद्धा तुम्हाला वेगळा इथे लागू शकतो. आलेलो आहोत लेक पिचोला बघायला. लेक पिचोला जो आहे तो राजस्थानमधील उदयपूर शहरातील एक अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध आर्टिफिशियली बनवलेला तलाव आहे. या तलावाची जी निर्मिती आहे ती 1362 साली बंजारा समाजातील पिचा बंजारा यांनी केली. त्यांच्याच नावावरून या तलावाला पिचोला असे नाव पडलेले आहे.
सहेली की बाडी ही जी बॅग आहे महाराणा संग्राम सिंग यांनी आपल्या राणी आणि तिच्या सख्या म्हणजे सहेल्या यांच्यासाठी बांधून दिली होती. म्हणूनच या बागेला सहेलियों की बाडी म्हणजे सख्यांची बाग असे नाव पडले आहे. या बागेतील संगमवरी, कारंजे, कमळ तलाव, हिरवीगार झाडी, फुलांची मांडणी आणि शांत वातावरण पर्यटकांना खूपच आकर्षित करते. येथील जे कारंजे आहे ते खास यंत्रणेद्वारे चालवले जातात आणि पूर्वी राणी व तिच्या सहेल्या येथे विरंगुळा घालवत असत. आज ही बाग उदयपूरमधील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून निसर्ग सौंदर्य, इतिहास आणि शांततेचा अनुभव एकाच ठिकाणी देते. अरे तर बरंच मोठं आहे. आता आम्ही आलेलो आहे गार्डन मध्ये. खूप सुंदर असं हे गार्डन आहे. जेवणाला बसलेलो आहे. दाल बाटी मागवलेली बेस्ट फूड आहे. दाल बाटी एकदम मस्त आहे. त्याच्यासोबत शेव टमाटरची भाजी मागवलेली ती सुद्धा खूप छान आहे. हॉटेलचं नाव जे आहे मी तुम्हाला सजेस्ट करेन. खूप चांगलं हॉटेल आहे. जोधपूरला जाताना वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे. खूप छान फूड आहे इथलं. हॉटेल मणिराज त्या हॉटेलचं नाव आहे. लिहिलेलं आहे ना बाहेर. आणि आता आमची जे उदयपूरचा दिवस आहे तो इथे संपलेला आहे आणि आता आम्ही जोधपूरला जातोय. आम्ही लवकर निघालेलो 4 ते 5 दरम्यानच आम्ही निघालेलो कारण आम्हाला पूर्ण घाट लागणार होता. त्यामुळे ड्रायव्हर दादा बोलले की आपल्याला लवकरात लवकर जोधपूरला पोहोचावं लागेल. आणि जोधपूरला जाता जाता असा जो आहे जंगलचा एरिया आम्हाला लागलेला होता आणि पुढे सुद्धा आम्ही काही स्पॉट एक्सप्लोअर केलेले होते. ते सुद्धा तुम्ही बघा. उदयपूरवरून जोधपूरकडे जाताना रस्त्यात जी प्रचंड मोठी भोलेनाथ म्हणजे भगवान शिवची मूर्ती दिसते ती म्हणजे स्टॅच्यू ऑफ बिलीफ, जी आहे सुमारे 351 फूट आणि जगातील सर्वात उंच शिवमूर्तीपैकी एक ती मानली जाते. आणि ही मूर्ती जी आहे ती डोंगरावर उभारलेली असल्यामुळे महामार्गावरूनच लांबूनच ती आपल्याला स्पष्ट दिसते. आणि आता आम्ही मस्तपैकी कुल्हड़ची चहा पिणार आहोत. कुल्हड़ की चाय. और उसको क्या बोलते हैं? उसको क्या बोलते हैं? कुल्हड़ की चाय शेकोटी के साथ. विथ शेकोटी. आहोत बुलेट बाबाच्या दर्शनाला आणि हे आहे बुलेट बाबाचं मागे मंदिर. बुलेट बाबाचे जे मंदिर आहे ते एक अतिशय वेगळे आणि प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. हे मंदिर पाली जिल्ह्यात उदयपूर जोधपूर महामार्गावरती आहे. येथे ना रॉयल एनफील्ड बुलेटची पूजा केली जाते. प्रवासाला निघण्यापूर्वी अनेक लोक इथे दर्शन घेऊन प्रसाद सुद्धा अर्पण करतात. बाबाची एक्झॅक्ट स्टोरी काय होती ते आम्हाला जाणून घेण्यात खूप जास्त इंटरेस्ट जागा झालेला आहे आणि आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला आता बुलेट बाबाची स्टोरी सांगणार आहे. ओके चलो बता रे गाने बंद करो अभी स्टोरी सुनते. थोड़ा जोर में बताना ताकि सबको सुनाई दे. आपका आवाज कम आता है हम लोगों को. नहीं उनका एक्चुअली वो राजस्थानी लैंग्वेज है ना थोड़ा. पास में बोलते हो. हाँ
हाँ आवाज थोड़ा हाँ ये पेड़ ले लेते, हाँ ये पेड़ है, हाँ हाँ ये जो चौराहे देख रहे हो, हाँ 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 इस पे आई थी गाय हाँ ओके और इस पेड़ पे जाके पड़े हूँ हाँ तो हाँ यहाँ से सर पड़ गया। अरे वाह। हाँ ये जो गांव है ना पाली, हाँ इसके राजा थे ये। बाप रे। अच्छा ओके हाँ इसके बाद से एक्सीडेंट हुआ ना ये, हाँ जो गाड़ी खड़ी है हाँ ये 50 बार थाने में जाए ये, ओके हाँ और बाद में रात को 12 बजे वापस आती है अरे वाह। अच्छा अपने आप अपने आप। ऑटो मतलब अगर उसको थाने लेके गए फिर भी वो वही जगह पे आएगी? इसी जगह आएगी वो। अच्छा बुलेट 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 मतलब उनकी गाड़ी थी ना वो, उनका ये गाड़ी पुरानी है। और उनका बहुत प्यार था ना वो गाड़ी को लेके। ओके तो वो ऐसी स्टोरी है। ओके